अजितदादांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात प्रफुल्ल तावरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते सगळं काळाच्या पडद्याआड राहिलेलं आहे. खरं तर हा एक दुखरी नस किंवा एक वेगळा मुद्दा आहे. काय वाटतंय? खरं तर त्या विषयाने बोलणं आता मला योग्य होणार नाहीये, कारण एक चांगला विषय सुरू होता. त्याच्या कुठेतरी चर्चेमध्ये मी होतो का तो होतो, परंतु आता तो विषय न होणारा आहे, त्याच्यावरती न बोललेलं जरा बरं पण होईल. साधारणपणे किती बैठका झाल्या होत्या तुमच्या अशा? आणि कुठे पण बैठका व्हायची असं मला माहिती मिळाली. नाही, बैठका खूप झाल्या, फोनवरून बोलणंही झालं, विविध माध्यमातनं ते चर्चा होत होती, पण त्याला आता शून्य किंमत आहे असं वाटतं. मला असं वाटतं की दादा आपल्यात नाहीत असं न समजता दादा आपल्यात आहेत. ते आपल्याला काय मार्गदर्शन करतील ह्या भूमिकेमध्ये राहावं. एवढं एक पत्र दिलं. हा म्हणले ठीक आहे, हे करायला सांगतो. अजून दुसरं काही काम आहे का? म्हणलं नाही का. त्यावेळी मला दादांनी खूप माझ्यावरती ओरडले की एका कामासाठी तुम्ही बारामतीवरून 6 तास प्रवास करून, परत 6 तास प्रवास करून माघारी जाणार, अख्खा दिवस वायाला घालणार, तुमचं काम कोण बघणार? त्यानंतर गेल्या कित्येक 5 ते 6 वर्षांमध्ये शाळेच्या कामासाठी मी कधीही मुंबईला गेलो नाही. म्हणजे असे भरपूर किस्से आहेत की छोट्या छोट्या विषयांमुळं भयंकर त्रास होतो. असे विषय दादांनी चुटकीसरशी संपवले आमचे. अजितदादांनी बारामतीचा कायापालट करताना काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या होत्या आणि ते म्हणजे बारामतीमध्ये शिक्षणाच्या आरोग्याच्या निमित्तानं खूप लोक स्थलांतरित होतील बारामतीत येतील, तेव्हा त्यांच्यासाठी राहण्याच्या सुविधा झाल्या पाहिजेत. जिथं राहणं, वीज, पाणी मुबलक असेल, व्यवस्थित असेल, त्या ठिकाणचा शहराचा विकास होतो आणि त्याच अनुषंगानं दादांनी बांधकाम व्यवसायाला गती दिली होती. नेमकं दादांनी काय महत्त्वाची मदत केली किंवा बांधकाम क्षेत्राला त्यांनी काय नेमकं योगदान दिलं, याविषयी दादांचे विश्वासू सहकारी असलेले बांधकाम व्यावसायिक आणि क्रेडाईचे राज्याचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल तावरेंकडून आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की सुरुवातीला तुम्ही आलात आणि काय परिस्थिती होती आणि दादांच्या माध्यमातून नेमकं काय मदत झाली? खरं सांगायचं तर मी ज्यावेळी व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळी सुरुवात माझी फलटणपासून झाली. परंतु त्या काळामध्ये म्हणजे जवळपास 2000 सालाच्या आसपास असेल. त्यानंतर बारामतीचं मार्केट वाढायला लागलं आणि कुठेतरी फलटणला थोडंसं सेटबॅक बसतोय का असं वाटलं. म्हणून मी बारामतीला माझा व्यवसाय शिफ्ट केला आणि खरोखरच मला एक अभिमान आहे की मी तो जो निर्णय घेतला, तो माझा योग्य होता असं वाटतं. कारण आज बारामती दादांच्या नेतृत्वाखाली एवढ्या झपाट्यानं वाढत होती आणि त्याच्यामध्ये निश्चितच बांधकाम व्यावसायिक म्हणून मी असेल आणि बाकीचे आमचे बांधकाम व्यावसायिक असतील यांचा व्यवसायाला खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला चालना मिळाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ती इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्त्वाचं असतं. दादांनी त्याला कशी मदत केली? कसं होतं शेवटी लोकवस्ती वाढत असताना आपल्याला त्या लोकांना पाण्याची सोय असतील, रस्त्याची सोय असेल, विजेची सोय असेल, ही होणं अपेक्षित असतं. त्या जर सोयी झाल्या नाहीत तर गाव वाढायला फार मर्यादा येत असतात. दादांच्या माध्यमातून आपल्याला या सर्व सोयी सुविधा आम्हाला बांधकामं चालू करायच्या अगोदरच मिळत होत्या. त्यामुळं साहजिक या सुविधा असल्यामुळे लोकांचे ते प्रश्नच आमचे फ्लॅट घेताना किंवा घर घेताना येत नव्हते की हे होईल का, ते होईल का, ते अगोदरच झालेलं असायचं. मला एक ह्यातमध्ये आणखी एक थोडंसं विचारायचं आहे, की तुमचा आणि दादांचा संबंध कसा वाढत गेला? कारण एक पाहुणेवाडी किंवा फलटण, एक शिक्षकाचा मुलगा, ते थेट दादांचा विश्वासू सहकारी, हे कसा प्रवास घडला होता? नाही, खरं तर सुरुवातीपासूनच जर पवार कुटुंबियांशी बघितलं तर माझे संबंध खूप जुने आहेत म्हणायला हरकत नाही. कारण जवळपास मी 1990ला मी शारदानगरच्या आय-टी-आयमध्ये शिकवण्याचं काम करत होतो. त्यावेळी शारदानगरचा कॅम्पस हे स्वर्गीय अप्पासाहेब पवार हे सगळं पाहत होते आणि मी वयाच्या 19व्या वर्षी तिथं नोकरीला लागलो होतो. तेव्हापासून हा संबंध चालू झालेला आहे. त्यावेळी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असतील, त्यांचे शारदानगरला येणं जाणं कंटिन्युअस होतं आणि मी पाहत होतो. परंतु दादांची माझी खरी ओळख जर बघितली तर माझे अगदी वैयक्तिक संबंध म्हणून जर बघितले तर 2014च्या नंतर आमचे थोडेसे संपर्क जास्ती आला आणि त्या माध्यमातून क्रेडाईचे काही विषय असतील किंवा बांधकाम व्यवसायाचे काही विषय असतील, तसेच
अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2017 मध्ये मला त्यांनी कराडच्या कराडच्या कृषी उद्योग मूल्य शिक्षण संस्थेवरती सचिव म्हणून घेतलं. तेव्हापासून आमचे संबंध खूप म्हणजे संपर्क वाढला आमचा. दर 4 दिवसाला 8 दिवसाला आमचा संपर्क होत होता. दादांची निर्णय प्रक्रिया फार फास्ट असायची. तर या निर्णय प्रक्रियेचे काही किस्से आहेत का बांधकाम व्यवसाय संबंधित? हो, आहेत ना, खूप आहेत. काय व्हायचं कुठलाही विषय आपण बांधकाम व्यवसायाशी संबंधितला विषय असो किंवा शैक्षणिक संस्थेविषयीचा कुठलाही विषय असेल, तर मी एकदा मुंबईला गेलो होतो खरं तर. दुसऱ्या कामाने गेलो होतो आणि दादांकडे गेलो. दादांना एक काम शाळेचं होतं, तेवढं एक पत्र दिलं. हां, म्हणले, "ठीक आहे, हे करायला सांगतो. अजून दुसरं काही काम आहे का?" म्हटलं, "नाही का." त्यावेळी मला दादांनी खूप माझ्यावरती ओरडले, की "एका कामासाठी तुम्ही बारामतीवरून 6 तास प्रवास करून, परत 6 तास प्रवास करून माघारी जाणार, अख्खा दिवस वायाला घालवणार. तुमचं काम कोण बघणार? आणि ह्या संस्थेसाठी तू इथपर्यंत येण्याची गरज नाही. कारण ही कामं फोनच्या माध्यमातून होऊ शकतात." आणि त्यांनी तशा सूचनाही लगेच बाकीच्या त्यांच्या टीमला दिल्या, की हे संस्थेचं काम आहे आणि ह्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. खाली कोणाचीही सही असेल तर ती माझी आहे अशी समजायचं आणि ते काम करायचं. यांना इथं यायला लागू नये. त्यानंतर गेल्या कित्येक 5 ते 6 वर्षांमध्ये शाळेच्या कामासाठी मी कधीही मुंबईला गेलो नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं एकच होतं, की तुम्ही व्यवसाय करणारी माणसं आहात. तुम्ही व्यवसाय करा आणि उरलेल्या वेळात साठी जे काही माझं काम असेल त्याच्यासाठी वेळ द्या. त्यामुळं त्यांची ती भूमिका खूप मला भावणारी होती. अ, बारामतीच्या एखाद्या बांधकामाचा मुद्दा असेल आणि तो राज्यासाठी लागू झाला, अशी काही एखादी घटना होती का? असे खूप मुद्दे छोटे-छोटे आहेत, पण भरपूर मुद्दे आहेत. अ, अगदीच राज्यासाठीचा सांगत नाही मी लगेच, परंतु बारामतीसाठीचा एक विषय सांगतो. ज्यावेळी आपला विकास आराखडा तयार झाला, त्याच्यानंतर काही अधिसूचना वेगवेगळ्या निघाल्या. त्या माध्यमातून एका एक वाक्य त्याच्यामध्ये टाकलं गेलं होतं, की चुकीने टाकलं गेलं की काय माहीत नाहीये, परंतु अमेनिटी स्पेस ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे किंवा जागा मालकांकडे होत्या, त्यावरती सगळ्याच जागांवरती रिझर्व्हेशन पडलं गेलं होतं. हे तसंच बघितलं तर काही जागांवरती रिझर्व्हेशन टाकलं होतं इथपर्यंत मान्य होतं. पण सगळ्याच जागांवरती रिझर्व्हेशन असं होऊ शकत नाही. आणि ज्यावेळी मी हा मुद्दा क्रेडाईच्या महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती उचलला, त्यावेळी आम्हाला सिनियर्सनी काही सांगितलं, की हे होत नसतं आता. आता झालं ते झालं. परंतु तो अन्याय होता. दादांना सांगितलं आणि दादांना सांगितल्यानंतर साधारणपणे 1 महिन्याभरामध्ये तो निर्णय बदलला गेला आणि काही जागांवरती रिझर्व्हेशन पडले. बाकीच्या सगळ्या जागा त्यातनं तो निर्णय मागे घेतला गेला. म्हणजे असे भरपूर किस्से आहेत, की छोट्या-छोट्या विषयांमुळं भयंकर त्रास होतो. असे विषय दादांनी चुटकीसरशी संपवले आमचे. एक महत्त्वाचा मुद्दा कदाचित त्या विषयावरती बोलायला आजही काही लोक तयार नाहीत. अ, अजितदादांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात प्रफुल्ल तावरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते सगळं काळाच्या पडद्याआड राहिलेलं आहे. खरं तर हा एक दुखरी नस किंवा एक वेगळा मुद्दा आहे. काय वाटतंय? खरं तर त्या विषयाने बोलणं आता मला योग्य होणार नाहीये. कारण एक चांगला विषय सुरू होता. त्या त्याच्या कुठेतरी चर्चेमध्ये मी होतो का? तर होतो. परंतु आता तो विषय न होणारा आहे. त्याच्यावरती न बोललेलं जरा बरं पण होईल. साधारणपणे किती बैठका झाल्या होत्या तुमच्या अशा? आणि कुठे पण बैठक व्हायची असं मला माहिती मिळाली. नाही, बैठका खूप झाल्या. फोनवरून बोलणंही झालं. विविध माध्यमातनं ते चर्चा होत होती. पण त्याला आता शून्य किंमत आहे असं वाटतं. आज दादा नाहीत. किती पोकळी वाटते? काय वाटतं? त्यांचे सहकारी म्हणून तुमच्या मनात काय भावना आहेत? नाही, नक्कीच. कारण दादांचा जो कामाचा सपाटा होता त्याचा इम्पॅक्ट खूप प्रत्येकाच्या जीवनावरती होत होता. त्याच्या व्यवसायाच्या हे माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टींना एक प पाठीमागं आपला कुणीतरी वरदहस्त ठेवणारा माणूस आहे, अशी एक भावना होत होती. बिनधास्त राहायचे सगळे. सगळे बिनधास्त होते. त्यामुळं की चुकीचं होणार नाही एवढी काळजी आपण घ्यायची फक्त. बाकी आपल्या विरोधात चुकीचं कुणी करणार नाही ह्याची खात्री होती. परंतु आजही खरं तर दादांनी जी काही शिकवण समाजाला दिलेली आहे, बारामतीकरांना दिलेली आहे, ती जर आपण आपल्या डोक्यात ठेवलं, तर आपल्यातच दादा आहेत, ही भूमिका ठेवून जर आपण पुढे गेलं, तर नक्कीच आपल्या कामामध्ये यश मिळेल. एका उत्तम प्रशासकाला बारामतीकर आणि बांधकाम व्यावसायिक मुकले असं वाटतं.
मला असं वाटतं की दादा आपल्यात नाहीत असं न समजता दादा आपल्यात आहेत. ते आपल्याला कायम मार्गदर्शन करतील ह्या भूमिकेमध्ये राहावं. आणि मी तर असं ठरवलंय की दादा कराटेच्या शाळेला भेट देणार आहेत, अशा हिशोबाने आमचं काम चालू होईल. आणि दादा सकाळी 6ला मला बोलवतील ह्या हिशोबाने माझं काम सकाळी 6 वाजल्यापासून चालू करीन. हीच माझी दादांसाठीची भावना आहे. खरं तर वातावरण भावनिक होतं ते अशाच अर्थानं, की आपण कोणाचा तरी विश्वासू सहकारी असतो आणि ती व्यक्ती राज्यातली, देशातली अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते. तेव्हा काय भावना असतात. पण माणसं पाय त्यांच्या जमिनीवर ठेवून आहेत. प्रफुल्ल तावरेंनी बांधकाम व्यवसायासाठी खूप काही केल्यानंतर क्रेडाईच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. परंतु हे सगळे किस्से बारामतीच्या विकासासाठी महत्त्वाचे होते. आज दादा नाहीत, त्याची पोकळी आणखी जाणवते.